सगळ्या पाहुण्यांचे, मान्यवरांचे, उपस्थित सगळ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी, त्यांच्या फॅमिली इथे जे आले आहेत त्या सगळ्यांचे स्वागत. तसेच आजचे सत्कार मूर्ती ज्या विद्यार्थ्यांचा इथे सत्कार होणार आहे आणि त्यांच्या समवेत उपस्थित सगळ्या पॅरेंट्सचे मनापासून म्हणजे चिरकाल स्मरणात राहणारा सुवर्ण काळ. या काळात झालेली मैत्री, वर्गात केलेल्या खोड्या, या सर्व आठवणी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला सुखावून जातात. शालेय जीवनातील मित्र मैत्रिणी एकमेकांपासून कितीही दूर असतील तरी मैत्रीतला ओलावा मात्र कायम टिकून राहतो. या काळात घडणाऱ्या गमती आठवणी मनात कायमच्या कोरलेल्या असतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कायम ताजे राहणारे हे क्षण. शाळा म्हटलं की सगळ्या जुन्या आठवणींना एकदम उजाळा येतो व त्या एका चित्राप्रमाणे डोळ्यासमोर उभ्या राहतात. आज शालेय शिक्षण घेऊन म्हणजे आपण नेहमी जून महिन्यात शाळा सुरू व्हायची, जून महिन्यात या शाळेची तयारी व्हायची. नवीन पुस्तकं, नवीन पुस्तकांचा सुगंध, वह्या, दप्तर, नवीन डब्बा, नवीन बॅग आणि पावसाळ्याचा महिना असल्यामुळे रंगीबिरंगी रेनकोट, छत्री घेण्यासाठी बाबाकडे केलेल्या हट्ट, अशा सर्व गोष्टी अजूनही शाळेतील मुले पाहिली की आठवतात की नाही? शाळा भरताना प्रथम प्रार्थना व्हायची, नंतर राष्ट्रगीत व्हायचं आणि शाळेत नेहमी सर्वात प्रथम पोहोचून सुंदर हस्ताक्षरात फळ्यावर सुविचार लिहिले जायचे. शाळेत असताना आपल्या वेळेस फळा आणि खडू असायचं. आता मला वाटतं ते इलेक्ट्रिक डिजिटल टीचिंग बोर्ड असतो. आणि शाळेतल्या गप्पा मारत बसलं तर खूप वेळ होणार आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात स्वागतम, सहर्ष स्वागतम. स्वागतम, शुभ स्वागतम, सहर्ष स्वागतम. जुबली फाउंडेशन चंद्रपूर द्वारा आयोजित विद्यार्थी सत्कार समारंभाकरिता उपस्थित सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत आहे. ज्युबिली फाउंडेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव या पाहुण्यांना आदरपूर्वक मंचावर विराजमान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय सचिव संतोष तेलकर सरांना, त्याचबरोबर अशी मी त्यांनाही विनंती करते. त्याचबरोबर जुबली फाउंडेशनचे उपाध्यक्ष आदरणीय श्री हेमंत रामटेके हे देखील मंचावर आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांनाही विनंती करते. शिक्षण क्षेत्रात ज्ञानाची कवाडे ज्यांनी आपल्यासाठी सदोदी उघडी करून ठेवलेली आहेत अशा क्रांतीज्योती सावित्री आहे आजचे प्रमुख पाहुणे. माननीय श्री रामटेके सर माल्यार्पण करतील व मंचावरील सर्व मान्यवर अतिथी दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करतील अशी मी सगळ्यांना विनंती. आपण वळूया पुढल्या कार्यक्रमाकडे. सर्व मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. निर्माण होत आहेत. विद्यार्थी दशेत असताना ज्ञानार्जनाची सुरुवात ही प्रार्थनेने व्हायची. या भावनांना साकार करण्याकरिता आपण विद्यार्थी होऊन प्रार्थनेला सुरुवात करूया. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. जगी जे हीनती पतित, जगी जे दीन पद दलित,
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकच प्रेम अर्पावे. सदा जे आर्त अति विकल, जयाना गाजती सकल, तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे, समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी, कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. कार्यक्रमाचा शुभारंभ तर केला, परंतु महत्त्वपूर्ण कर्तव्य अजून बाकी आहे. होय, आज आम्हा माजी विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन आमचे गुरुवर्य, शाळेतील सर्व शिक्षक वृंद इथे उपस्थित झाले, तेव्हा त्यांचे यथोचित स्वागत करणे हे आमचे परम कर्तव्य ठरते. अतिथींच्या आगमनाने झाले वातावरण प्रसन्न उल्हासित. अतिथींच्या आगमनाने झाले वातावरण प्रसन्न उल्हासित. करुणी उपकृत आम्हा स्वीकारावे अमुचे स्वागत. करुणी उपकृत आम्हा स्वीकारावे अमुचे स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक माननीय श्री रामटेके सर, माजी मुख्याध्यापक ज्युबिली हायस्कूल चंद्रपूर यांचे स्वागत. ज्युबिली फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्री हेमंत रामटेके आपल्याला स्वागताची तयारी करायची आहे. सौ रेवती पडकेलवार करतील. एक हिरवी आज आपण त्यांचे स्वागत केले. टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे. टाळ्यांच्या गडगडाट सामग्री विश्राम यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करते ज्युबिली फाउंडेशनचे कोषाध्यक्ष श्री कात्यायन शेंडे व श्री कविश लाकडे यांनी अध्यक्षीय स्थान भूषवित आहे. सर्वांचे सहर्षित स्वागत. तर अतिथींचे स्वागत झाले शब्द सुमनातून, ते जाळल्या दसदिशा दीप प्रज्वलनातून. आनंदाने मोहरला सभा मंडप प्रार्थनेतून. तर चला कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेऊया प्रास्ताविकतेतून. देण्याकरिता व कार्यक्रमाचे उद्दिष्ट जाणून घेण्याकरिता म्हणजेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे करण्याकरता मी आमंत्रित करतोय आमच्या ज्युबिली फाउंडेशनचे लाडके सचिव श्री संतोष तेलंगे. मित्रांनो आणि मैत्रिणींना सुद्धा, ज्युबिली फाउंडेशन ही जी कल्पना आहे, आता आपण बघतोय की आजच्या या व्हॉट्सअपच्या जगात 2019 पासूनचा 1994चा हा बॅच आहे. व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला. त्याच्यानंतर त्या व्हॉट्सअप ग्रुपवर काहीतरी उद्दिष्ट ठेवून आपण एक ग्रुप तयार केलेला. त्यातून हा ज्युबिली फाउंडेशन एक सुरू झाला. आपल्या सर्वांना माहिती आहे की एक सगळे एकत्र जर आलं तर काय करू शकतात, त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्याला मिळते आपल्या शाळेची सध्याची परिस्थिती जी आहे ती. ज्यांना जुनाला आपल्या सर्वांना माहिती आहे की आजपासून 4-5 वर्ष आधी शाळेची परिस्थिती काय होती आणि आज जे शाळा काढ टाकून नवीन जे रूप येत आहे हे सगळं एकीचे बळ आहे. जुने विद्यार्थी एकत्र आलेत, त्यांनी माननीय सुधीर भाऊंना विनंती केली आणि शाळेचं रिनोव्हेशनचं काम सुरू झालं. आणि आज ती शाळा माझ्या मते तरी जिल्हा परिषद चंद्रपूर जिल्ह्यामधली सगळ्यात बेस्ट शाळा होणार. इन फ्युचरमध्ये ती चंद्रपूर जिल्ह्यातली सगळ्यात बेस्ट शाळा होईल अशी मी आशा करतोय. आणि जुदोडी सर आहे तिथे, आपण दरवेळेला जाऊन पाहतच असतो. तसंच ज्याप्रमाणे शाळेचे आज रूप पालटलं त्याचप्रमाणे ज्युबिली फाउंडेशन मार्फत आम्ही काहीतरी प्रोजेक्ट करावे किंवा एकत्र जेव्हा आपण येतोय तर काहीतरी एखादा समाजाच्या जे आज मागासवर्गीय विद्यार्थी आहेत किंवा आपले जे शिक्षक घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना काही कुठेतरी हेल्प व्हावी या उद्देशाने आम्ही एक हे फाउंडेशन तयार केलं.
2019ला ही फाउंडेशनला रजिस्ट्रेशन झालेलं आहे, 25 फरवरी 2019. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की कोविडचा काळ सुरू झाला. कोविड काळ असल्यामुळे आम्ही त्यावेळेला जे प्लॅनिंग केलं होतं ते काही पूर्ण होऊ शकलं नाही. पण आम्ही जो फंड जमा केलेला होता तो फंड जो आहे तो कोविड रिलीफ फंडमध्ये आपण कलेक्टरला हँडओव्हर केला, ज्याचे जवळपास 21,000चा अमाऊंट त्यावेळेला आपण कोविड रिलीफ फंडमध्ये आपल्या फाउंडेशन मार्फत जमा केलेले आहे. सोबतच एक सामाजिक दायित्व म्हणून आपण एक प्लांटेशनचे पण कार्यक्रम घेतलेले आहेत. प्लांटेशनमध्ये आपण अजयपूर इथे प्लांटेशन केलेलं आहे. ते पण आपलं 2023मध्ये ते प्लांटेशन झालं आहे. त्याच्यानंतर मागच्या वर्षी म्हणजे या 27/4/2024ला आपण एक गेट टुगेदर केलेला होता आणि 30 वर्ष पूर्ण झाले. त्याबद्दल सगळे माजी विद्यार्थी त्यावेळेला होते. माझ्या मते त्यावेळेला जवळपास 60 ते 70 विद्यार्थी त्यावेळेला एकत्र आलेलो होतो आम्ही. आणि त्यावेळेपासून हा फाउंडेशनचा परत पुढे वाटचाल सुरू आहे. प्लांटेशनचे प्रोजेक्ट, त्याच्यानंतर मुलांना फेलिसिटेट करणे. आज आपण सर्वांना माहिती आहे की ज्या शाळेत जे मुलं शिकत आहेत त्यांचं आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. त्यांना ट्युशन फीज, त्यांना काही पुस्तकांची मदत ही फाउंडेशनमधनं होत असते. तर मागच्या वर्षी आम्ही 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना फेलिसिटेट केलं, जे टॉप रँक केले होते त्यांनी. यावर्षी सुद्धा आम्ही तोच प्रोजेक्ट परत घेतोय आणि पुढे हा प्रयत्न आमचा सुरू राहील. तर हा सगळं उद्दिष्ट आपलं ज्युबिली फाउंडेशनचं आहे आणि फाउंडेशनच्या मार्फत बरेचसे प्रोजेक्ट आपण येत्या काळात आम्ही घेणार आहोत आपल्या सर्वांच्या मदतीने. ज्या फाउंडेशनसाठी कोणतेही फाउंडेशन जेव्हा चालवायचं असतं, आर्थिक मदतीशिवाय काही चालत नाही, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे परत एकदा मी या मंचावरनं सर्वांना विनंती करतो की जितक्यात होईल आपल्या प्रयत्नाने जितकं आपण फाउंडेशनला डोनेशन देऊ शकाल ते सगळ्यांसाठी, आपल्या सर्वांसाठी ते महत्त्वपूर्ण ठरेल. इतके बोल माझे मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मध्ये आदरणीय संतोष तेलंग, जे ज्युबिली फाउंडेशनचे सचिव म्हणून आपले कार्य सांभाळत आहेत, त्यांनी ज्युबिली फाउंडेशनचं उद्दिष्ट, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट, ज्युबिली फाउंडेशनचं समोरचं ध्येय धोरण याबाबत आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि त्यांनी एक आवाहनही केलं जे महत्त्वपूर्ण आहे की कुठलीही संस्था जेव्हा कार्य करत असते तर त्यांना सर्वच प्रकारच्या मदतीची गरज असते. आर्थिक मदतीची आणि शारीरिक मदत, जी काही मदत आहे ते सर्व मदतीची गरज असते. आणि ही मदत आपण सर्व मिळून करूया तरच हे कार्य पुढे जाऊ शकेल. तर अशा प्रकारे उत्कृष्ट समर्पक शब्दांमध्ये संतोष यांनी इथे मार्गदर्शन केलेलं आहे, प्रास्ताविक केलेलं आहे. तर त्याचे खूप खूप धन्यवाद. एक 5 पंचसूत्रीची गरज असते कोणतीही संघटना चालवण्यासाठी. वेळ, श्रम, पैसा, हुन्नर आणि आपलं स्किल हे सगळं त्याला द्यावं लागतं. तर आपापल्या परीने जे ज्यांना पॉसिबल आहे ते सगळ्यांनी त्याला कंट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करा. तर आज आपल्यामध्ये आदरणीय श्री जुतोडे सर उपस्थित झालेले आहेत आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये ते आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. वर्गाचे 2 आणि 10व्या वर्गाचे 2 जे यावर्षी परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळणार, 3 9व्या वर्गाचे 3 माननीय शेंडे सरांनी मला फोन केला होता आणि त्यांच्यामुळेच मला माहित नव्हतं म्हणजे ज्युबिली फाउंडेशन एवढं मोठं आहे. तर हे आज माहीत झालं. तर खऱ्या अर्थाने ज्युबिली हायस्कूल ही जी शाळा आहे, या शाळेतला मी पहिला शिक्षण सेवक होतो 2000 मध्ये. आणि सुरुवातीला ग्रामीण भागातून, खेड्यातून माझी नियुक्ती भोगे साहेबांनी केली होती आणि तिथं ज्युबिली शाळेमध्ये 2000 मध्ये शिक्षण सेवक म्हणून मी रुजू झालो. पण त्या शाळेमध्ये मला राहताच आलं नाही. 4 महिन्यामध्ये मला पोलीस स्टेशन, कोर्ट सगळं त्या ठिकाणी पाहायला मिळालं या शाळेत. असो, आदरणीय रामटेके सर, मंचावर उपस्थित सर्व तेलंग सर, विश्राम सर आणि उपस्थित सर्व पालक, शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने हा या ठिकाणी जो सत्काराचा कार्यक्रम मुलांचा ठेवलेला आहे, मुलांसाठी एवढं मोठं तुम्ही सत्कार या ठिकाणी मुलांचा करून राहिलेला आहे, खूप चांगली गोष्ट आहे. मुलांच्या प्रगतीला वाव देण्याचं कार्य खऱ्या अर्थाने ज्युबिली फाउंडेशन चंद्रपूर तर्फे होत आहे. हे आज ज्युबिली हायस्कूलची अवस्था जर आपण पाहिली, मी 1 वर्ष झाले या शाळेमध्ये आलो आणि या शाळेमध्ये प्रामुख्याने जेव्हा पाय ठेवला
तेव्हा पाण्याची व्यवस्था नव्हती. आल्याबरोबर बोरिंग मारली वाघमारे मॅडमनी आणि त्यानंतर मग हळूहळू याची प्रगती सुरू झाली आणि खऱ्या अर्थाने आज आता पाहतोय एवढा मोठा बदल आपल्याला दिसतो आहे. आमच्याकडे विद्यार्थी संख्या खूप कमी आहे रामटेके सर. पूर्वी ज्या वेळी मी या शाळेमध्ये आलो तेव्हा 2000 विद्यार्थी आणि जवळपास 30 ते 40 शिक्षक शिकवत होते. पण आज ही अवस्था खूप बिकट झाली. आज आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी पाहायसाठी ग्रामीण भागात आम्हाला जावं लागतं आणि ग्रामीण भागातलेच मुलं या ठिकाणी आमच्याकडे आहे आणि शहरी भागातले कमी मुलं आहे. आज संस्था जे 11वी 10वी झाल्यानंतर 11वी मध्ये ऍडमिशन घेतात त्या मुलांकडे जर आपण पाहिलं तर हे मुलं शाळेत येत नाही. यांचं कुठेतरी ऍडमिशन संस्थेमध्ये होतं आणि मग परीक्षा देण्यासाठीच किंवा प्रॅक्टिकलसाठी ते मुलं उपस्थित होतात आणि त्यांनाही आम्ही आपल्या शाळेमध्ये सामावून घेतलं आणि तशा प्रकारे मार्गदर्शन आम्ही करत राहतो आणि त्यांच्या प्रगतीला वाव देतो. पण खऱ्या अर्थाने पूर्वी जसं 11वी आणि 12वी यांचे रेग्युलर क्लास व्हायचे, रेग्युलर मुलं असायचे, ते मुलं आज नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी शिक्षणामध्ये या 11वी 12वीच्या या अभ्यासक्रमावर शिकवण्यामध्ये मुलांच्या शिकण्यामध्ये कुठेतरी खंड पडत चालली आहे. आज 5वी पासून 1ली पासून तर 10वी पर्यंत जे मुलं आहेत ते रेग्युलर येतात. पण ग्रामीण भागातले मुलं असल्यामुळे कधी बसचा प्रॉब्लेम, आज आम्ही स्वतःचे पैसे लावून जवळजवळ 12 ते 16 हजार रुपये शिक्षक, जसं आमचे नॉर्मलवर सर आहे, बाकी सर लोक आहे, आमचे बारसागडे सर आहे, हे सगळे सर लोक आम्ही वर्षाचे पैसे काढतो आणि ग्रामीण भागातील मुलांना पाससाठी देतो आणि त्यांना तिथून पाचचे पैसे देऊन ते मुलं इकडे येतात, शाळेत येतात आणि पुस्तकासाठी याच्यासाठी मदत करणं आता आमचा पगार आमच्या पगारामधूनच करावं लागतं. पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्युबिली फाउंडेशन चंद्रपूर यांच्या वतीने आमच्या ग्रामीण भागातील मुलांना जी मदत मिळते आहे त्यांचं कौतुक होत आहे. ही गोष्ट वाखावण्याजोगी आहे. आज शिक्षणाचं स्वरूप खूप वेगळं होत चाललेलं आहे. आज आपण पाहतोय प्रायव्हेटायझेशन होऊन राहिलं सगळीकडे आणि या जिल्हा परिषद ज्या शाळा आहे या ओस पडत चाललेल्या आहे. बऱ्याच शाळेमध्ये हा प्रॉब्लेम आहे आणि तो आपल्या जुबलीचाच प्रश्न नाही. विसापूरची शाळा एक ठिकाणी बंद पडली, चिमूरची शाळा सुद्धा बंद पडली सर. चिमूरची शाळा जी आपली जिल्हा परिषद शाळा होती ती बंद पडली. आज कर्नाटगाव हायस्कूलला विद्यार्थी संख्या खूप कमी झाली. आजूबाजूला बहुतांश खूप शाळा झाल्या, कॉन्व्हेंट झाले आणि परिणाम पालकांची सुद्धा मनस्थिती बिघडली. त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन शाळेकडचा बदलला आणि याला एकच घटक जबाबदार नाही तर ही व्यवस्था जबाबदार आहे. परंतु या व्यवस्थेला जर आपल्याला आणायचं असेल तर शिक्षक, पालक आणि ह्या ज्या सामाजिक संस्था आहे यात काम करणारे जे वर्ग आहे हे एकत्र जोपर्यंत येणार नाही आणि एकत्र येऊन सगळ्यांच्या मदतीने हे कार्य होणार नाही तोपर्यंत शाळा पुढे जाणार नाही. आणि या शाळेत शिकणारे जे ग्रामीण भागातले मुलं आहे यांना या जुबली शाळेमध्ये आज शिकायला मिळते हे मोठा अभिमानाची गोष्ट आहे. एकेकाळी या शाळेमध्ये शिकणारे जे मुलं होते उच्चवर्गीयाचे मुलं होते, चांगले चांगले घरचे मुलं शिकायचे. पण आज झोपडपट्टी एरियातले ज्यांचा बाप रिक्षा चालवतो असे मुलं या शाळेमध्ये येत आहे आणि यांना ऍडमिशन आज आम्ही मिळवून देत आहोत. हे खऱ्या अर्थाने आमच्या शाळेचं एक भाग्य आहे आणि आमचं एक कर्तव्य आहे. ते कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून सगळे शिक्षक आमचे समर्थ आहे, सगळे शिक्षक चांगले आहे. आता माझ्यासारखा व्यक्ती ग्रामीण भागातच होतो. मी आज कर्नाटगाव शाळेला मी 14 वर्ष राहिलो आणि त्या भागामध्ये शाळा सांभाळली. कोरोनाच्या काळात सुद्धा माझ्या हातात शाळा दिली. जे मला प्रशासनाचं अजिबात काहीच माहित नव्हतं. फक्त मी जेव्हा लागलो तेव्हा शिकवणं मुलांना फक्त शिकवणं, प्रशासनाचा भाग कधीच सांभाळला नाही. पण त्या काळामध्ये त्या कोणतरी शिक्षण अधिकारी होते, त्यांचं नाव मला माहित नाही, त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी माझ्या नावाने ऑर्डर काढला. सिनियर लोक असताना सुद्धा माझ्याकडे चार्ज दिला आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये मी पूर्ण शाळा सांभाळली होती कर्नाटगावची. आता पर्याय नव्हता, करावं लागतं. नोकरी म्हणून भाग आहे, तो करावं लागतं आणि ते आम्ही केलं. आणि खऱ्या अर्थाने या शाळेत सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं कार्य करण्याचा प्रयत्न करतो. ग्रामीण भागातील मुलं जास्तीत जास्त कशा प्रकारे या ठिकाणी येईल आणि शिक्षणाची ओढ कशी निर्माण होईल त्या दृष्टिकोनातून, भौतिक सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी खूप आपल्याला निधी दिलेला आहे, ती सुधारणा होत आहे. पण प्रामुख्याने विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे आणि शिक्षक
जे शाळेला शिक्षक पाहिजे आहे तेच नाही आहे. खऱ्या अर्थाने आज शिक्षकाची संख्या रोड, विद्यार्थी संख्या कमी, त्या पटसंख्येनुसार इकडे शिक्षकाची संख्या बसते. आता तो नियम आहे, त्या नियमानुसार शिक्षक रोडावलेले आहे. शिक्षक आज रेग्युलर शिक्षक नाही आहे, आज विषय शिक्षक किंवा तासिका तत्वाचे शिक्षक घेऊन आम्हाला चालवा लागत आहे. ही एक कठीण गोष्ट होऊन बसलेली आहे शाळेच्यासाठी. म्हणून ग्रामीण भागातील मुलांसाठी हा कार्यक्रम तुम्ही ठेवला आणि खऱ्या अर्थाने रामटेके सर आदरणीय जे मुख्याध्यापक राहिलेले आहे जुबली शाळेचे, ते ज्येष्ठ शिक्षक आहे, माझ्यापेक्षा अनुभवी शिक्षक आहे, ते या ठिकाणी या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने उपस्थित आहे. त्याच्यामुळे त्यांचे सुद्धा खूप मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो या कार्यक्रमाला आहे. आणि सर्व विद्यार्थी सत्कार समारंभात जुबली फाउंडेशन चंद्रपूरच्या वतीने आलेले सर्व मान्यवर शिक्षक आणि इतर सगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे जे बांधव आहे या ठिकाणी एकोप्याने येऊन या ठिकाणी हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहे, मुलांना प्रोत्साहन देण्याचं कार्य करीत आहे. खऱ्या अर्थानं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. मी त्यांचे या ठिकाणी मला बोलावलं आणि 2 शब्द बोलण्याची मला थोडी संधी दिली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. परंतु एक सांगतो आहे, दिया भोपळे आणि हा स्वरूप वालकोंडवर आहे सर, हा खऱ्या अर्थाने हुशार होता, हुशार मुलं आहे 10व्या वर्गातले, ते प्रगतीला वाव देणारे आहे, पुढे जीवनामध्ये काहीतरी करू शकतात असे हे 2 मुलं आहे. आणि बाकी 3 स्वरूपी आलेली आहे, शर्वरी आहे आणि अर्पित भटकर आला का रे, दिसत नाही, तो अर्पित, तो सुद्धा खूप हुशार मुलगा आहे. यांची प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सहकार्य करत राहाल ही मी आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतोय. सर, आपण जे बोललात की माझ्यासारख्या निम्न शिक्षकाला इथे बोलवण्यात आलं, हे काही मला पटलेलं नाहीये. खरं तर शिक्षक हा कधी निम्न असू शकत नाही, कारण की तो समाजाला घडविणारा एक शिल्पकार आहे. त्याच्यामुळे शिक्षकांना निम्न म्हणून त्यांचा दर्जा घसरवू नये असे मला वाटते. आपण आलात, आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं, खूप सुंदर असं आम्हाला माहिती दिलेली आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. ज्युबली फाउंडेशनच्या स्थापनेचा मूळ उद्देशच गरीब, हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणे हा आहे आणि हे उद्दिष्ट बाळगून आजचा हा कार्यक्रम मूर्त रूपात इथे साकार होत आहे. तर मग वळूया वर्ग 9वीच्या प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्काराकडे. सुमणे होणे व अखंडित ज्ञानग्रहण साधनेशी. कुठल्याही परिस्थितीवर मात करीत जिद्दीने ज्ञानग्रहण करीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना आम्हाला खरंच धन्यता वाटत आहे. सर्वप्रथम इयत्ता 9वीची विद्यार्थिनी कुमारी सुरभी सिद्धार्थ गेडाम हिला इथे आमंत्रित करत आहोत व आदरणीय रामटेके सर व अतुल मेश्राम हे तिला 5,000 रुपयाची रोख रक्कम देऊन तिचा सत्कार करतील. 5,000 रुपयाची रोख रक्कम व भेटवस्तू हे देऊन आदरणीय रामटेके सर व आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष अतुल मेश्राम हे तिला रक्कम देऊन तिचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करते. मी आपलं प्रावीण्य प्राप्त करायचं आहे, क्रमांक पटकवायचा आहे आणि यशाचं शिखर तुला गाठायचं आहे आणि त्याकरिता आमच्यातर्फे तुला खरंच खरंच खूप खूप अभिनंदन. बेटा, तुला समोर एक खूप मोठं कार्य करायचं आहे, मोठ्या पदावर जायचं आहे आणि आमच्यासारख्या जुबली फाउंडेशनला तुलाही सहकार्य करायचं आहे. तर खूप खूप अभिनंदन. यानंतर जुबली शाळेमध्ये इयत्ता 9वीमध्ये शिकत असलेला अभय आणि संतोष तेलंग हे तिला 4,000 रुपयाची रोख रक्कम व भेटवस्तू देऊन तिचा सत्कार करेल अशी मी त्यांना विनंती करतो. कधी कधी विद्यार्थ्यांमध्ये खूप गुण असतात, खूप ज्ञान असते त्यांच्यामध्ये, परंतु परिस्थितीमुळे त्यांना कधी कधी हतबल व्हावं लागते, आहे की नाही. आणि मग अशा वेळेला ते जे शिक्षण घ्यायला पाहिजे ते शिक्षण घेऊ शकत नाही. मग विद्यार्थ्यांना घडविणे ही फक्त काही आईवडिलांची जबाबदारी नाही, तर आपल्यासारख्या सामाजिक कार्य करणाऱ्यांची किंवा आपल्या या जनसमाज झालेली नाहीये. परंतु तिची जी काही रक्कम आहे, भेटवस्तू आहे, ती तिच्यापर्यंत पोहोचेल यात काही शंका नाही.
तर अशा प्रकारे आजच्या या 9वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पण इथे आटोपलेला आहे. आपण थोडा पुढल्या कार्यक्रमाकडे वळूया आणि तत्पूर्वी एक ग्रुप फोटो विद्यार्थ्यांसोबत आपण इथे घेतो आहे. हे विद्यार्थी आमचं भविष्य आहे. ते समोर आपल्या देशाला घडविणारे एक शिल्पकार आहेत आणि त्यांना या पद्धतीचं आपण माजी मुख्याध्यापक जुबली हायस्कूल चंद्रपूर यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना, आम्ही त्यांचे विद्यार्थीच आहोत, तर मार्गदर्शन करावे व मार्गदर्शन करून आम्हाला उपकृत करावे. आदरणीय श्री काम करून झाला आहे, हा चांगली गोष्ट आहे. सावित्रीबाई फुले आपल्या महाराष्ट्रातल्या प्रथम शिक्षिका आहेत आणि त्यांचे आपल्या फार उपकार आहेत आणि त्यांच्यापासून कार्यकाळाकडे सुरुवात झाली ही फार चांगली गोष्ट आहे. जुबली फाउंडेशन ही जी संस्था आहे त्याचे जे अध्यक्ष आहेत अतुल मेश्राम साहेब, उपाध्यक्ष हेमंत रामटेके साहेब आणि सचिव संतोष तेलक साहेब आणि बाकी इतर सर्व सन्माननीय सदस्य, उपस्थित सर्व माझे विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक, सर्वांना माझा नमस्कार. विद्यार्थ्यांनो, मागच्या वर्षी याच तारखेला जुबली हायस्कूलमध्ये कार्यक्रम झाला होता. तो जरा कार्यक्रम मोठा होता, जास्त उपस्थिती होती. आज उपस्थिती कमी आहे. या कदाचित उष्णतेच्या लाटेमुळे असेल. माझी पत्नी सुद्धा येणार होती, रामटेके मॅडम, पण त्यांची प्रकृती सुद्धा बरोबर नसल्यामुळे त्या येऊ शकल्या नाही. मात्र जुबली हायस्कूलमध्ये जेव्हा जेव्हा कार्यक्रम झाले सर्व कार्यक्रमांना मी उपस्थित होतो आणि आज सुद्धा आहे. जुबली हायस्कूल म्हणजे माझ्यासाठी माझं कुटुंबच आहे, माझ्या घरासारखं आहे. कारण माझं पूर्ण शिक्षण जुबली हायस्कूलमध्ये झालेलं आहे. 5वी पासून 11वी पर्यंत मी जुबली हायस्कूलमध्ये शिकलेलो आहे. त्याच्यानंतर माझे 3ही मुलं जुबली हायस्कूलमध्ये शिकलेले आहेत. मी आणि माझी पत्नी जुबली हायस्कूलमध्ये शिकलो आम्ही आणि इथेच रिटायर झालो आहे. मी जवळजवळ 22 वर्ष जुबली हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून, प्रभारी मुख्याध्यापक म्हणून आणि नियमित मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे. 22 वर्ष. माझी पत्नी आहे, त्यांच्या सेवकाळ जास्त आहे जुबली हायस्कूल, 27 वर्ष. आणि राजूर याला 4 वर्ष. आम्ही दोघे जुबली हायस्कूलमध्ये असताना अगदी नियमित होतो, चांगलं तयारी करून अध्यापन करत होतो, विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करत होतो. त्याच्यामुळे विद्यार्थी चांगले घडू शकले. आता जीवकडे गोडीने सांगितली शाळेची व्यवस्था पूर्वीची आताची, ते बरोबर आहे. आता मी 1952-53 फिफ्थ क्लासमध्ये होतो जुबली हायस्कूलला आणि मी HSC झालो 58-59. तर त्यावेळेला जुबली हायस्कूल नंबर 1 होती चंद्रपूर जिल्ह्यात. जुबली हायस्कूलमध्ये प्रवेश मिळणं म्हणजे भाग्य समजत होतं लोक. कारण गुणवत्तेनुसार प्रवेश मिळत होता. मी मिशन शाळेमध्ये 4था वर्ग शिकत असताना जुबली हायस्कूलमधून गेलो. पुढे विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले. ते जुबली हायस्कूल विषयी खूप सांगत होते. शिक्षण घ्यायचं असेल तर जुबली हायस्कूलमध्ये घ्यावं. तर त्या 4थ्या वर्गापासून माझं लक्ष जुबली हायस्कूलमध्ये होते. आपण जुबली हायस्कूल शिकलं पाहिजे. सुदैवाने मला चांगले मार्क मिळाले आणि मला जुबली हायस्कूलमध्ये
5व्या वर्गात प्रवेश मिळाला. मला फार आनंद झाला. आणि त्यानंतर मला असं वाटत होतं की ज्या शाळेमध्ये आपण शिकलो त्या शाळेमध्ये आपल्याला शिक्षकाची नोकरी मिळेल, फार चांगलं होईल. ती माझी इच्छा पूर्ण झाली. मला जुबिली स्कूलमध्ये शिक्षक म्हणून गडचिरोलीमध्ये ट्रान्सफर होऊन आलो जुबिली स्कूलला. आणि दामले सर, बकासे सर, देसाई सर, बसबुरकर सर, करमनकर सर यासारखे आमचे शिक्षक होते त्यावेळेला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची मला फार मदत झाली मार्गदर्शन अध्यापनाच्या बाबतीत. मग असं मला वाटत होतं की या शाळेमध्ये आपण मुख्याध्यापक झाले तर आपण चांगलं होईल. ईश्वर कृपेने ती इच्छा माझी पूर्ण झाली. मुख्याध्यापक बनलो. 4 वर्ष मुख्याध्यापक राहिलो आणि इमानदारीनं काम केलं. नेहमी म्हणजे मला घरचे लोक म्हणत होते तुम्ही जुबिली हायस्कूलमध्ये इतका इंटरेस्ट का घेता, इतके हेडमास्टर झाले पण कोणी राहत नव्हते. रविवारी जाता, शनिवारी जाता, सुट्टीच्या दिवशी जाता, काय आवश्यकता. मी त्यांना सांगत होतो की आपली शाळा आहे, आपल्या कुटुंबाची शाळा आहे, म्हणून आत्मीयता वाटते, प्रेम वाटते, जिव्हाळा वाटतो. तर याच्यामुळे मी जुबिली स्कूलमध्ये जास्त लक्ष घालत होतो. आणि त्यावेळेला आपलं शिक्षणाचं स्टँडर्डही चांगलं होतं. चांगले हुशार विद्यार्थी होते, विद्यार्थी निकाल चांगले लागत होते 10वी 12वीचे. आणि सर्व वर्ग फुल होते 5वी ते 12वी पर्यंत. नंतर मी गेलो तर त्यावेळेला 216 काहीतरी संख्या होती. फार वाईट वाटलं. 650 700 संख्या होती, 216 होते. इतकी संख्या कमी का झाली त्याला कारण आहेत, अनेक कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे काय आहे, ते रेग्युलर हेडमास्टर नाही आहे, इन्चार्ज काम करतात. प्रत्येक विषयाचे शिक्षक त्याचा अभाव आहे, हे कारण आहे. आमचे मुनगंटीवार साहेब आहेत, माजी मंत्री आणि आता आमदार. तो माझा विद्यार्थी आहे जुबिली स्कूलचा. त्यांना अनेकदा भेटून की बाबा जुबिली स्कूलवर लक्ष द्या, तुम्ही आमदार आहात, मंत्री आहात, त्यांनी लक्ष दिलं. पण आता जे जुबिली स्कूलचं रूप बदलत आहे त्यांच्यामुळेच बदलत आहे. आम्ही माझे विद्यार्थी त्यांना घरी जेव्हा भेटत होतो त्यांच्या ऑफिसमध्ये मागे लागू ते काम करून घेतलेलं आहे. आणि त्यांनी शब्द दिला तुम्ही जुबिली स्कूलला पूर्वीसारखे करेल. तर संख्या शाळेचं रूप बदलत आहे, पण विद्यार्थी वाढलं पाहिजे. शाळेचं सौंदर्य किंवा शोभा कशात राहते, विद्यार्थ्यामुळे. इमारत भव्य आहे, आकर्षक आहे, पण मुलं पाहिजे. तर मुलं येण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक चांगले पाहिजे, चांगला स्टाफ पाहिजे, म्हणजे विद्यार्थी चांगले येते, आहे का शकू. आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलावलं, मला ऐकून घेतलं शांत चित्ताने. याविषयी मी जुबिली फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचं अभिनंदन करतो आणि माझं भाषण संपतो.
एक आत्मीयता व्यक्त केलेली आहे की त्यांना ज्युबली हायस्कूलबद्दल किती आत्मीयता आहे. साहजिकच असणार आहे, आपण जिथे शिकलेलो आहे किंवा जिथे आपण काम करतो त्या जागेविषयीची आत्मीयता नक्कीच आपल्याला असते. आणि सरांनी परत एक म्हटलेलं आहे की शाळेच्या, सरकारी शाळेच्या किंवा ज्युबली शाळेच्या ज्या व्यथा होत आहे त्याच्या मागचे कारणे, खरंच खूप अनेक कारणे आहेत त्याच्या मागे. परंतु मला इथे सांगावेसे वाटते की जी पालकांची जी धारणा आहे की सरकारी शाळेमध्ये विद्यार्थी घडत नाही, ही पूर्णतः चुकीची आहे. जेव्हा आपण बघतो की सरकारी शाळेमध्ये गरिबांची मुलं येतात आणि खडखड बिलकुल इंग्लिशमध्ये मराठीमध्ये भाषणं करून जातात, तेव्हा लक्षातच येतो की काय शिकलेला आहे तो विद्यार्थी. कॉन्व्हेंटमधला आणि विद्यार्थी आणि सरकारी शाळेतला विद्यार्थी यातला फरक लक्षात येतो. तर पालकांना विनंती आहे की त्यांनी ही डोक्यातनं जी धारणा आहे की कॉन्व्हेंटमध्येच माझा मुलगा घडेल, तर ती चुकीचं आहे. तर इथून मी एक आवाहन करेल पालकांना की असा कुठलाही गैरसमज बाळगू नका आणि सरकारी शाळांमध्ये तुम्ही नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना घडवू शकता. तर आपण आता परत पुढे वळूया आपल्या सत्कार समारंभाकडे. तर रायपुरे ही इयत्ता 10व्या वर्गामध्ये शिकत आहे. कदाचित तिने 10वीचे पेपर दिलेले असतील, है ना. आणि दिव्या, तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अशीच तुला प्रगती करायचं आहे. आपलं नाव तुला उच्च शिखरावर न्यायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे की टाळ्या वाजवून त्यांना ऍक्च्युली त्यांचं मोरल वाढवावं, प्रतिसाद द्यावा. Ama, madat na kayo. Tuloy namin ha. आहे. तर त्यामध्ये पहिले सुरुवातीला अतिशय कमी विद्यार्थी जोडले गेलेले होते, परंतु हळूहळू करता ही जी समाज संपर्क माध्यमे आहेत, फेसबुक, व्हॉट्सअप या माध्यमातून अनेक विद्यार्थी अशी जोडल्या गेलेत. आणि ज्युबली फाउंडेशनने आता एक मोठं एक स्थान मिळवलेलं आहे ना. त्यामध्ये अनेक लोक यात जोडल्या गेलेली आहेत आणि अनेकांच्या सहकार्यातूनच ही ज्युबली फाउंडेशन आता समोर पुढे कार्य करणार आहे. तर मला इथे सांगताना खूप आनंद होतोय की ज्युबली फाउंडेशनमध्ये ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी, माजी विद्यार्थ्यांनी मदत केलेली आहे त्यांचं मी इथे नाव घेते. तर या पद्धतीने आदरणीय कविश लाकडे, डॉक्टर अजय कवाडे, अमित गावंडे, प्रीती खोब्रागडे, आरती श्रावणे, हेमंत रामटेके, कात्यायन शेंडे, प्रवीण सोंडवले, रेवती बडकेलवार, संतोष तेलम, दिगंबर चौधरी, अतुल मेश्राम, सुनील धारणे, भाग्यश्री रंगारी, श्रीकांत पंधरे, रंजना नागुलवार, कांचन माकोडे, महेश कोटावार, मनोज धकाते, सचिन वैरागडे, प्रज्ञा नगरकर, भावना मरगडे, घाटे मॅडम, माहुरे मॅडम, ज्योती झाडे, रामटेके मॅडम, नरेश पानकर, अशोक आक्केवार, पवन भानारकर, ॲडव्होकेट गणेश चुंचुवार, त्याचबरोबर सोनाली अवजे या सर्व माजी विद्यार्थ्यांनी, त्याचबरोबर काही शिक्षकांनी देखील या ज्युबली फाउंडेशनला देणगी स्वरूपात मदत केलेली आहे. तर या सर्वांसाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवूया. इयत्ता 9वी व इयत्ता 10वी यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकतेच आपण स्वागत केले आणि हा उपक्रम ज्युबली फाउंडेशन भविष्यात सुद्धा असंच सुरू ठेवणार आहे. नुसतं शैक्षणिकच
बाबीत नव्हे तर इतर सामाजिक सांस्कृतिक अनेक दुसऱ्या इतर बाबींमध्ये सुद्धा हे ज्युबिली फाउंडेशन उत्तरोत्तर प्रगती करणारच आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये सहभागी होणाऱ्या इतर सभासदांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या परीने या संघटनेला ज्युबिली फाउंडेशनला देणगी देत राहावी किंवा जो काही आर्थिक सहाय्य आहे ते यापुढे पण करत राहावे अशी विनंती आहे. यानंतर करिअर मार्गदर्शनसाठी मी आमंत्रित करतो श्री हेमंत रफ्टेके, उपाध्यक्ष ज्युबिली फाउंडेशन यांना, की विद्यार्थ्यांनी 10वी क्रॅक केल्यानंतर किंवा मग 11वी 12वी नंतर काय करिअर ऑप्शन्स आहेत ते याबद्दल पुढचं बोलतील. मी आमंत्रित करतो हेमंत रफ्टेके सर. सर्वांना नमस्कार. माझ्या बालमित्रांनो, स्पेशली दिस स्पीच इज फॉर 9th and 10th ग्रेडर्स. अजूनही तुमचं लक्ष नाही माझ्याकडे, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे पटकन. ऍक्टिव्ह. ठीक आहे. हे करिअर गायडन्सचं जे मार्गदर्शन आहे, आज थोडा वेळ कमी असल्यामुळे जास्त डिटेलमध्ये मी जाणार नाही, पण कधीतरी शाळेला व्हिजिट करणार आम्ही आणि विल प्लॅन समथिंग बेटर. जसं सरांनी आज सांगितलं, रामटेके सरांनी, की आपल्याला मुख्याध्यापक चांगले असायला हवे, शाळेचा आता भव्य इमारत तयार होते. पण मला वाटतं ज्युबिली फाउंडेशनला किंवा ज्युबिलीचं नाव जर मोठं करायचं असेल तर सगळ्यात मोठं काम तुम्ही विद्यार्थीच करू शकता. आज जे तुमचे फोटो इथे लागलेले आहेत, हे फोटो फक्त या हॉल पुरते मर्यादित नको ठेवा. तुम्ही 10वी मध्ये असे % मिळवा की प्रत्येक पेपरमध्ये तुमचा फोटो यायला हवा. मग बघा ज्युबिलीची शाळा कशी मोठी होत नाही. फायनान्शियली आम्ही सपोर्ट करू तुम्हाला. आज आम्ही मदत करतोय, कधीतरी आम्ही पण रिटायर होणार आणि ही आमची परंपरा नेहमी सुरू राहणार आहे. आणि उद्या तुम्ही काहीतरी बनाल, मोठे व्हाल आणि आम्ही तुमच्याकडून अशीच अपेक्षा करतो की तुमची मदत आम्हाला होत राहील. तर आता मला 10वी 12वी बद्दल बोलायचं होतं, पुढच्या शिक्षणाबद्दलही बोलायचं होतं. आता तुम्हाला किती लोकांना माहिती आहे की 12वी नंतर डॉक्टर बनण्यासाठी कुठली परीक्षा द्यावं लागतं, किंवा IIT मध्ये ऍडमिशन घ्यायला कुठली परीक्षा द्यावं लागतं? काय आयडिया आहे तुम्हाला? कुणाला तरी फुल फॉर्म माहिती आहे का नीटचा? नीट एक्झाम असते, माहिती आहे तुम्हाला? ठीक आहे. म्हणजे आता मला कळलं की आपली ऑडियन्स काय आहे. मला थोडं बेटर प्रेझेंटेशन प्रिपेअर करावं लागेल नेक्स्ट टाइम. तर मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही सध्याचा फोकस तुमचा 10वीवरच असू द्या. ठीक आहे. 10वी मध्ये यू ट्राय टू अचीव ॲज मच ॲज पॉसिबल. ठीक आहे. आज आमच्या विद्यार्थी, आम्ही जे 94 बॅचचे विद्यार्थी आहोत, आमच्याकडे प्रत्येक क्षेत्रामधले विद्यार्थी आहेत. असं नको समजा तुम्ही की आम्ही सरकारी शाळेत शिकलो आणि आम्ही काही करू शकत नाही. जर मी काही मित्रांचे माझे नावं पण घेणार, आज माझा मित्र अजय कवाडे, हे जे डॉक्टर चाइल्ड स्पेशालिस्ट आहे. ठीक आहे. दुसरे माझे विद्यार्थी अमित गावंडे आहेत, ही इज वन ऑफ द बेस्ट ऑफिसर्स इन नेव्ही. ठीक आहे. बरेच माझे क्षेत्रामधले मित्र काही पॉलिटिकलमध्ये आहेत, काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत. मी स्वतः एक IT कंपनीचा डिरेक्टर आहे. ठीक आहे. तर मी सांगतो की आमच्याकडे भरपूर नॉलेजेबल पीपल आहेत. तुम्हाला कुठलीही मदत फ्युचरमध्ये लागली, दिस इज जस्ट अ बिगिनिंग. वी आर जस्ट हेल्पिंग यू विथ सम फायनान्शियल सपोर्ट, बट गोइंग फॉरवर्ड वी आर थिंकिंग टुवर्ड्स मेनी अदर थिंग्स लाईक स्किल डेव्हलपमेंट. तुम्हाला काय मदत लागते फ्युचरमध्ये, तुम्ही मुंबईला या, विदेशात जा, आमच्याकडे भरपूर नेटवर्क्स आहेत. वी कॅन हेल्प यू इन दॅट वे ऑल्सो, इन्क्लुडिंग युअर जॉब प्रॉस्पेक्ट्स. मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त एक शब्द बोलतो की हा जो वेळ आहे 10वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, माझा मुलगा पण 10वी मध्ये आहे, त्यालाही मी हे सांगतो. पण मला जास्त ऑब्झर्वेशन माझं हे आहे की मुलं काय करतात आजकाल, मोबाईल आयपॅड मध्ये भरपूर वेळ घालवतात. आता अभ्यासाची पद्धतही बदलली आहे, त्याच्यामुळे आम्हाला पण ते द्यावं लागतं. पण तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की डू नॉट वेस्ट टाइम ऑन एनी काइंड ऑफ रील्स ऑर एनिथिंग. ओके. फोकस ऑन युअर स्टडीज. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि आम्ही जे आज काही बनलो, आम्हाला पण गाणे म्हणायला आवडतात, आम्हाला पण भरपूर छंद आहेत. आता तुम्हाला फोटो दिसत आहेत तिथे, काय करणार आहोत आम्ही नेक्स्ट. तर वन्स यू डू स्पेंड क्वालिटी टाइम, नंतर तुमच्याकडे भरपूर वेळ असणार आहे आयुष्य जगण्यासाठी. पण डू नॉट वेस्ट युअर टाइम इन 10th 12th. दॅट इज युअर टर्निंग पॉइंट फॉर युअर फ्युचर. थँक्यू व्हेरी मच. असं करिअर मार्गदर्शन हेमंत रामटेके यांनी इथे केलेलं आहे. ते स्वतः IT कंपनीचे डायरेक्टर आहेत आणि विद्यार्थ्यांनी कसं घडावं
विद्यार्थ्यांनी 10वी नंतर 12वी नंतर करिअर कसं सिलेक्ट करावं याबद्दलचे उत्कृष्ट माहिती त्यांच्याकडे आहे. कदाचित विद्यार्थी वर्ग इथे जर जास्ती जमा असता तर त्यांना ही माहिती जास्तीत जास्त घेता आलेली असती, परंतु विद्यार्थी वर्ग कमी आहे. त्यांना सांगायचं भरपूर होतं, परंतु विद्यार्थी कमी असल्यामुळे त्यांनाही सांगता आलेलं नाही आहे. तर धन्यवाद हेमंत. आणि आता आपण करिअर मार्गदर्शनानंतर वळूया आपल्या शेवटच्या टप्प्याकडे, म्हणजे अध्यक्षीय भाषणाकडे. आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री अतुल मेश्राम यांना मी इथे आमंत्रित करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण इथे सादर करावे. जोरदार तालियां होनी चाहिए. अतुल भाई. सर्वप्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्री यांना अभिवादन करतो. मंचावर उपस्थित आमचे गुरु रामटेके सर आज इथे उपस्थित आहेत आणि जीवतोडे सर, तुमचं सुद्धा स्वागत. आज म्हणजे तिथं बसून अनुभव घेतला सर्वांचा कसं होत दिसतंय बाबा. आज म्हणजे एक वेळ होती की आम्ही तिथे बसायचो, सर इथे बसायचे, म्हणजे आज परिस्थिती अशी आली की आम्हाला तिथे बसायचा मोका भेटला, आमचं भाग्य. 2 शब्द बोलतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचे वर्गमित्र शिकले. कोणी आज डॉक्टर झाले, कोणी इंजिनियर झाले, कोणी ॲडव्होकेट झाले, कोणी व्यावसायिक झाले, कोणी साहित्यिक झाले. या सर्वांनी समाजाबद्दल यांची जाणीव पाहून आपण या संस्थेची स्थापना केलेली आहे. ठीक, गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना आपण नेहमी मदत करू, त्याकरिता या संस्थेची आपण स्थापना केलेली आहे. आणि याच्यामध्ये माझी जे टीम आहे, माझे मित्रपरिवार आहे, यांनी जुबली फाउंडेशनसाठी नेहमी तत्पर राहतात. तुम्हा सर्वांना थँक्यू, बिग थँक्स टू ऑल माय डिअर फ्रेंड्स. नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा तितक्याच जोमाने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामागे उद्देश म्हणजे लोकांना एकत्रित आणणे, सर्वांचा कार्यक्रमात सहभाग होणे आणि आम्हाला या कार्यात तुम्हा सर्वांची मदत लागेल. त्याचं एक जिवंत उदाहरण याच महिन्यात माझे काही मित्र आहेत ज्यांनी मला म्हणजे जुबली फाउंडेशन करिता आर्थिक मदत दिली. अशा मी काही मित्रांचे माझे नाव घेऊ इच्छितो, ज्यांनी फक्त या 15 दिवसात ज्यांनी मला आर्थिक मदत केली. कविश लाकडे, नरेश बांधकर, मी त्यांना मंचावर बोलू इच्छितो. नरेश कविश लाकडे. कविश, थँक्यू. मागच्या 15 दिवसात त्याने US स्पेस कंपनीमध्ये त्याचा ऍज अ डायरेक्टर म्हणून त्याची पोस्टिंग झालेली आहे. मी हेमंतला इथे बोललो होतो, बिग तालियां हो जाए. आदरणीय रामटेके सरांच्या हस्ते नागपूर पासून चंद्रपूर पासून जितक्या तहसील प्लेस आहेत त्या तहसील प्लेस मध्ये जुबली फाउंडेशनचे कार्यक्रम लागतील याची मी तुम्हाला इथे ग्वाही देतो. अजून काही जास्त बोलत नाही. हसत राहा, खेळत राहा, एन्जॉय करत राहा, गाणे म्हणत राहा. इतकं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. मशहूर होने की ख्वाहिश नहीं है मुझे, मशहूर होने की आप मुझे पहचानते हो, बस इतना काफी है.
अच्छे में अच्छा बुरे में बुरा जाना मुझे, जिनको जितनी जरूरत थी उतना पहचाना मुझे. थँक्यू. आणि भविष्यामध्ये हे फाउंडेशन अजून उत्कृष्ट कार्य करेल याबद्दलची ग्वाहीही त्यांनी दिलेली आहे. तर धन्यवाद अतुल, आणि जोरदार टाळ्या एकदा अध्यक्षीय भाषणासाठी. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली, त्यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले, तेव्हा त्यांच्या उपकाराची जाणीव बाळगणे महत्वपूर्ण ठरते. आभार प्रदर्शन त्या जाणीवेचे शब्दरूप आहे. तेव्हा आभार प्रदर्शनाकरिता ज्युबली फाउंडेशनचे कोषाध्यक्ष आदरणीय श्री कात्यायन शेंडे यांना मी इथे आमंत्रित करते. आदरणीय श्री कात्यायन शेंडे. स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या विचार आणि कार्याला अभिवादन करून मी इथे आपल्या समोर आभार प्रदर्शनासाठी उभा आहे. ज्युबली फाउंडेशनच्या माध्यमातून 2019 पासून आपण विविध उपक्रम करून राहिलेलो आहोत. त्याच शृंखलेचा एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अतुल मेश्राम सर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी गेल्या 1.5 महिन्यापासून प्रचंड मेहनत घेतली आणि आज ते कार्यक्रम इथे आपण साजरा करतोय. त्यांनी इथे आपलं भाषण दिलेलंच आहे, त्यांनी वेळ दिलेला आहे. मी त्यांचं आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाचा जो मूळ उद्देश होता विद्यार्थ्यांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा, विशेष प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार. आमच्या या रिक्वेस्टला मान देऊन मुलांची नावं देणं शाळेचे शिक्षक आदरणीय जीवतोडे सर, आदरणीय थेरे सर आणि नार्मलवाड सर यांनी आम्हाला सहकार्य केलं. मी त्यांचे पण इथे विशेष आभार मानतो. सोबतच आमच्या या सत्कार सोहळ्याचा स्वीकार करून आवर्जून इथं उपस्थित असलेले मुलं आणि त्यांचे पालक त्यांचंही मी इथे स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. आपला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या संस्थेचे सचिव त्यांनी पण इथे प्रचंड वेळ दिलेला आहे, त्यांचंही मी इथे स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आमच्या फाउंडेशनचे उपाध्यक्ष आणि सदस्य आवर्जून मुंबईवरून आलेत. काल ते प्रवास करून आलेत. म्हणजे एखाद्या उद्दिष्टांबद्दल किती बांधिलकी असावी हे यांच्याकडे बघून शिकावं असं मला वाटतं. मी यांचंही इथे विशेष आभार व्यक्त करतो. सोबतच आजचा हा कार्यक्रम अत्यंत सुरेखपणे ज्यांनी हाताळला, उत्कृष्ट संचलन केलं असे आमचे मैत्रीण आरती आणि डॉक्टर अजय, मी यांचाही इथे आभार व्यक्त करतो. आणि सर्वात शेवटी आपण सर्व इथे मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेला आहात, मी आपले इथं आभार व्यक्त करतो. आणि इथला कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने इथे संपला असं जाहीर करतो. पण या कार्यक्रमानंतर राष्ट्रगीत आणि सोबतच एक सूचना आलेली आहे अध्यक्षांकडून. आमच्या फाउंडेशनचे एक सदस्य आहेत अतुल इंगोले सर, त्यांचे काही पुस्तके इथे आपण विक्रीसाठी ठेवलेले आहेत. 120 रुपये त्याची किंमत आहे, पण सवलतीच्या दरात असते इथे विद्यार्थ्यांसाठी किंवा आपण सगळ्या वर्गमित्रांसाठी देत आहेत. तर ज्यांना घ्यायचे असतील त्यांनी अवश्य त्याचा विचार करावा. सोबतच कार्यक्रमानंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे. तर तुर्तास अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम इथे संपलेला आहे असं जाहीर करतो. आजच्या या कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीताने करूया. तेव्हा सर्व सावधान पोझिशनमध्ये. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा
गंगा उज्जल जलधितरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो. ज्याला 100 किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही, आणि ज्याला विकत घेता येतं त्याला ते उचलता येत नाही. विचित्र आहे पण हेच सत्य आहे. आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत उरली नसती. चांगले मित्र आणि औषधे ही आपल्याला आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात. फरक इतकाच आहे की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना नाही.